बाहेर आवाजच जात नाही. बघा ना हार्मोनियम कमी होतो. मॉनिटर लावा त्या लेवल आहे थोडीशी. जल्दी जल्दी लेवल द्या ना थोडीशी. आवाजच येत नाही आता. मॉनिटर का आवाज आता मला लेवल म्हणजे साऊंड माझ्या माईकला लेवल जरा. हॅलो आणि हार्मोनियम कमी करा आता नॉर्मल. हॅलो काय झालं परत प्रॉब्लेम झाला की शार्प करा थोडंसं बघा. आणि मगाशी बरोबर लावला होतास. हॅलो लेवल द्या थोडीशी बघा. हॅलो हार्मोनियम थोडासा जरा. हां ठीक आहे. जीव हात तुझ्याच साठी. जीव हात तुझ्याच साठी. कोठे मला भेटशी. कोठे मला भेटशी. अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटशी. अनंत युगाच्या नारायणा रे
अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटेशी जीव हातमये तुझ्यात साठी जीव हातमये तुझ्यात साठी कोठे मला भेटशी कोठे मला भेटशी अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटशी अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटशी लेवल थोडीशी बघा शांतपणा थोडंसं बघा खडखड देत आवाज सुस्वागतम धन्यवाद स्थान देवतेच्या चरणी प्रथमदा विनम्र अभिवादन करून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण नगरी आणि या कोकण नगरीमध्ये अग्रेसर असलेली आपली ही सिंधुदुर्ग नगरी आणि या सिंधुदुर्ग नगरीमध्ये ओरस फाटा परमपूज्य नारायण महाराज सुपर मार्केट आयोजित 2020 तिरंगी भजनाचा जंगी सामना आणि त्यासाठी मी स्वतः सूरज खंडेकर मुक्काम पोंभुर्ले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि मुक्कामासाठी भांडूप आणि आज माझी जोडीवाले बुवा ज्यांचं प्रथमच तिकडे आमचे म्हणजे ओळख नाही तेवढी पहिल्यांदाच गाठ भेटा आमचे परम मित्र विनयजी नांदोसकर तसेच आमचे सुशांत जोईल बुवा आणि या दोन्ही बुवांचंही माझं भजन मंडळ आम्हा तिन्ही बुवांना इथून भजन करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे माझ्या जांभई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो तसेच या ठिकाणी आम्हाला जी सुंदर साऊंड सर्व्हिस लाभले त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो तसेच या ठिकाणी आम्हाला बारीसाठी ज्यांनी संपर्क केला ते म्हणजे सन्माननीय निलेशजी परब यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो तसेच पकवादवादक सन्माननीय हेमंतजी तवटे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो तसेच बुवा रवीजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो तसेच बुवा समीरजी तावडे तसेच बुवा योगिताजी परब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे माझ्या जांभई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो तसेच कलेश्वर सातेरी दशावतार नाट्य मंडळ नेरूळ याचे संचालक आमचे परममित्र वैभवजी तोटकेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो तसेच इथे जमलेल्या माझ्या माया बापराशी प्रेक्षकांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेऊ नाथाच्या चरणी नतमस्तक होऊन गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन सत्यनारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन आई जांभईदेवीच्या चरणी नतमस्तक होऊन कैसर्या जागेवाल्याच्या चरणी नतमस्तक होऊन सरस्वती मातेला वंदन करत 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागीचा जन्म झाला जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ पियाच्या पायात घुसलेला काटा काढण्याचे धडस केले आणि तीच रणरागिणी भोसले हिरण्याची कुलवली झाली छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आले बाळा शिवबाने जन्म घेतला 19 फेब्रुवारी 1630 रोजी तुबालाही स्तब्धाला दगडालाही पांढऱ्या फुटले आणि शिवनेरीवर एका तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला अशा बहुजन प्रतिपालक हिंदवी प्रतिपक्षः हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा या तुराची सामन्याला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र Bravo.
वातावरण झाला ना. सन्माननीय निलेशजी परब हे आशीर्वाद रुपये 200 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय बंडूजी शराफ यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हार्मोनियम थोडीशी आघाव घेतली. परमपूज्य नारायण महाराज सुपर मार्केट यांच्याकडून माझ्यासाठी हे बंद पाकिट आलंय. म्हणजे मग तर बुवांसाठी येत होती, आता माझ्यासाठी पण योग लागली आहे. असो, मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. सन्माननीय निलेशजी वर्णे आमचे पोंभुर्ले गावचे एक जिल्हा न्यायालयात कामाला आहेत ते, बरोबर. त्यांच्याकडून हे आशीर्वाद रुपी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अनुष्का मोबाईल शॉपी यांच्याकडून हे आशीर्वाद रुपी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय यशजी पवार यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांच्यावर दोन वेळी म्हणण्यासाठी हे आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. म्हणतले गजरात नक्की फरमाईशची पूर्ण. सुनील वरक यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. कशी पण काहीतरी लिहिला होता. तिन्ही बुवांना एकमेकांना अरे तुरे न करता संपूर्ण बारीमध्ये अहोजाहो करून कार्यक्रमाची शोभा वाढवा. सिंधुरत्न भजन संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडून आशीर्वाद रुपये 51 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आभार मानतोय. धन्यवाद. हे का लेवल देवा ना पकवाच का अजिबातच नाही. मॉनिटर का बाहेर बाहेर तिकडे तुम्ही काय ऍडजस्ट करा. चिदरत्नांची खान रे एकाएकी जान रे. चिदरत्नांची खान रे एकाएकी जान रे. प्राणांचाही प्राण माझा प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे. पम गम पाणी पम गम पसा नि सा प ध म प ग रे ग रे सा आ सात जन्मांची लाभली पुण्याई. सात जन्मांची
लाभली पुन्हाई म्हणून लालो पलकी जे भोई म्हणून लालो पलकी जे भोई शांत माया मोठी पहाटे सरखी शांत माया मूर्ती पहाटे सरखी हलो घेऊन रथाची पालखी आलो घेऊन रथाची पालखी आलो घेऊन ओम नमो जियाद्य ओम नमो जियाद्य ओम नमो जियाद्य ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसौर्य आत्मरूपा आत्मरूपा देवा तूची गणेशु देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशु सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासु म्हणे निवृत्तीदास अवधारी जो अवधारी जोगी अवधारी जोगी अवधारी जोगी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम जय 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 राम जय जय राम जय जय राम कुंडली कवरदा श्री श्री पंढरीनाथ गणपती गजानन श्रीदेव थानेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्री सत्यनारायण जांभई देवी पावनाई देवी जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य संदीप पूजारे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य विजय पूजारे कैलासवासी जयराम घडीगावकर बघा चुकून कोणाचं नाव राहिलं असत तर सांभाळून घ्या आणि बाकी या ठिकाणी महिला वर्ग ही उपस्थित आहे त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो। या ठिकाणी दोन्ही बुवांनी अप्रतिम सादरीकरण केलं आणि बुवांनी सांगितलं की भक्तिरसामध्ये जनसामान्य माणसाला नतमस्तक करणे म्हणजे या ठिकाणी भजन आहे, पण
आज भजन कोणाक समजलेलाच नाही. कारण आजच्या पिढीचं भजन समजता असताना तर कल मीटिंग झाली नसती, बरोबर की नाही, आणि हे नियम लागले नसते. मग भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, आणि न म्हणजे नमावा म्हणजे भजन. पण भजावा पण कोणाला भजावा, जपावा पण कोणाला जपावा, आणि नमावा म्हणजे कोणाला नमावा. ह्या आजच्या बुवांका समजव हवा. म्हणजे माझ्यासारखे तुमच्यासारखे तिकडं आंघोळ करून इलेले, म्हणजे अशा बुवांका आता समजव हवा, बरोबर की नाही. बाकी कारण आज काळाची गरज आहे. कारण खरोखर भजन एक वेगळ्या दिशेने चालू आहे बुवा, बरोबर की नाही. आणि खत्री आपणच त्याका जबाबदार हाव. मी आणि जो येईल, कारण आम्ही दोघांना आंघोळ करून इलाव नाही म्हणून. हा माझा आंघोळ्याचं बघतो लय थांबा. आणि पण त्या भगवंताला पाहण्याचे मार्ग पण बघा बुवा, 4 मार्ग आहेत, बरोबर की नाही. एक म्हणजे प्रतिमा, बरोबर की नाही. दुसरा म्हणजे अवतार महिमा, म्हणजे साधू, बरोबर की नाही, संत. तिसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा, आणि ह्या सगळ्यांका सांभाळणारा म्हणजे निर्गुण परमात्मा, बरोबर की नाही. मग त्या भगवंताचं नामस्मरण आधी करूया, आणि मग खांडात नाही आंघोळ घालूचे. ठीक आहे. तो आता मी फक्त ते आंघोळ कसे करतात ते मी बघतोय, तुम्ही उठणार लावा. ठीक आहे, ओके. आधी नोटेशन घेतोय. कारण बुवानी अप्रतिम सादरीकरण, आणि त्याच्यात माका म्हणजे कधी बरीच ओळख बुवानी, विनय बुवानी म्हणजे माझी ओळख वेगळीच करून दिली. आणि डेंजर बुवा, माका भीती होती, माका चालू करून देतात की आधीच पिटाळून लावतो, कारण आधीच नियम चालू. अशी काय ओळख करून दिलास, मी घाबरलोय ना. हो, आणि हो मधलू, सॉरी, हे मधले, हे मधले एका सुशांत, नावातच शांत, फक्त ते नावातच शांत होता, बाकीचा माहिती नाही. भारी माणूस असते बाबा. नाही, दोन्ही बुवांचं गायन अगदी अप्रतिम आहे. आणि जरी माका मनोरंजन नाही जमला तरी ते दोन्ही बुवा करतील. कारण जरी तू आंघोळ केलं, आंघोळ केलं होय ना, त्यांनी पण आंघोळ केलं. म्हणजे म्हणजे माका नाही जमला तर मनोरंजन ते करते, कारण दोघे आंघोळ करून दिलेले. मी असोच दिलेलो होय. म्हणजे 6 वाजता 7 वाजल्यापासून हे उभो होय, म्हणजे मी खुळावलेलो. अरे बाकी माका कमाल ह्या गोष्टीची वाटतं दोन्ही बुवांची. ते बुवा सुद्धा वेळेबद्दल बोलले, हे बुवा सुद्धा वेळेबद्दल बोलले, आणि इले काय वेळ टायमिंग, बारीचं टायमिंग बघा जरा. 7:30ची बारी चालू होणार होती, मी 7 वाजता इथे आलो. मुंबईवर नाही इलोय बाबा, आला होता ना आंघोळ करूनच इलोय मुंबईवर ना. म्हटला तुमका हे काकेत ना हय होत नाही, खयच्या गावा कोळसो घाली होता. असं आधी भगवंताचं नामस्मरण, आणि त्याच्यानंतर मग हे काय काय दोन्ही बुवा जे बोलले नियमाचं बंधन ठेवून. कसा बुवाने सांगल्याप्रमाणे ही एक वासूर आहे, आणि वासूर तुमका माहिती आहे कसा असता, बरोबर की नाही. त्यामुळं वासूर या खैतरी घुसणार, खैतरी दुसऱ्याच्या प्रसवात जाय चुकवण, तेवढा तुम्ही वडीत पाठी हाना, तुला अगदी फेकून देऊ नको खैतरी. हा मानला, ओके भारी, ओके. हा, आणि बुवानी 12 मात्रा नोटेशन, बरोबर. तुम्ही 9 मात्रा, आणि माका किती घेऊ सांगला होता? 7.5. मी ना त्यांचा किती ऐकू मी होय. तर त्यांनी 12 घेतल्या, आणि 7.5 नाही 9 मात्रा. मी प्रयत्न करतोय 15 मात्रांनी सुरुवात करतोय, आणि नंतर 22 मात्रेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे दोघांचीही फिटामफिट होईल त्याच्यात, बरोबर ना. आंघोळ्याचं बघतो मी आता बुक सांगलेला त्यांनी, आता विषय ना.
असेल लावायचं कपाळचा आवाज बघा.
काय गजर माका वाटता येत असा वाटत नाही हा. त्यामुळे थोडंसं वेळ फक्त मी हे जरा जास्त चुकून आपलं पाठी पुढं होय असं रागात किती बघता तुम्ही काय टायमिंग मध्ये नाही घेतला हा आता कसा आंघोळ हा नाव हा नाही साबण फक्त साबणाचा काय विषय मध्ये आंघोळ बरा माकादी येऊन दे मग बघते कधी काय असो तर आज मंडळी कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण या ठिकाणी घडणं गरजेचं आहे कारण आई वडिलांची सेवा का म्हण कारण जगाच्या बापाला युग्या 28 एका विठेवर थांबवून ठेवण्याची ताकद जर कुणात असेल ना तर ती आपल्या आई वडिलांच्या सेवेत आहे बरोबर की नाही आजच्या तरुण पिढीक जर विचारू गेला बाबा तुझा आदर्श कोणा तर ते सलमान खान शाहरुख खानचं नाव सांगते सुशांत रोहिलाचं नाव सांगते आदर्श आदर्श असू शकत नाही तुम्ही हा पण खऱ्या अर्थाने सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सकाळी सूर्य उगवल्यापासून ते संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत शेतात राबणारा तो बाप आपला आदर्श असला पाहिजे बरोबर की नाही म्हणजे कारण आज कलियुग हा आणि त्याचबरोबर भगवंताचं नामस्मरण आणि त्याचबरोबर बुवा एक म्हणजे स्त्रीचा सन्मान कारण आज महिला वर्ग या ठिकाणी आहेत आज स्त्रिया बुवा पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे चालले आहेत बरोबर की नाही आणि तुम्ही आंघोळ्या राहत अजून हा बाटलीवर पाणी वाटतं त्यांच्या अंगात आंघोळ बाकी विषय ती लाईट गेली म्हणून त्यांनी म्हटलं नाही की दोन्ही बुवा आंघोळ करून इले नाही आता लाईट कोणाच्या वेळेत गेली तुमच्या आणि आमच्या नावावर किती ढकलतात बरं हे आणखी सांगतं ते का आंघोळ करताना बघ खुळावला असं का बाकी माझ्यावर काय राग धरला असतील नाही चालू केला असता अगदी ह्या का बघतो ह्या काय ह्या कर काय असो तर आज स्त्रिया पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत बरोबर का विमान चालवतो फक्त स्कूटी चालवी दिली की फक्त भीती वाटतात म्हणजे त्यांचा ब्रेकवर विश्वासच नसता सिरपण बेस्ट त्याच्यावर विश्वास पण आज म्हणजे स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे कारण भारतीय देशात किंवा भारतीय याच्यात आपल्या काय विषय नाही माहिती पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला माता म्हटलंय बरोबर की नाही स्त्रीला माता म्हटलंय स्त्री म्हणजे काय आहे बा स्त्री म्हणजे अद्वितीय भक्ती आहे स्त्री म्हणजे अलौकिक शक्ती आहे आणि स्त्री म्हणजे चराचराची व्याप्ती आहे आणि त्या स्त्रीचा वा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे तिकडे बचत गटवाले असतील ती काहीतरी हो ना सुंदरा सुंदरा मीटिंगला काहीतरी गाणं बघा सुंदरा सुंदरा मीटिंगला येतेस काय की सुंदरा म्हणतला हप्ता भरला नाही मेकअप झाला नाही हप्ता भरला नाही मेकअप झाला नाही मोठा साहेब येणार हाय बरोबर की नाही बुवा त्यांचा विषय पण आज ज्या कलियुगामध्ये काय चालू आहे बुवा दोघांनीही काय बोललेले नाही ते आंघोळीवर थांबले आणि हे माका आंघोळ करताना बघूक सांगला नाही बाकी काय केलाच नाही तुम्ही दोन्ही बुवाने बरोबर की नाही म्हणजे माका येतात आपला तुमची कला वेगळी आहे त्यांची तिकडे वेगळी कला म्हणजे पेटी बाजूची गायनचा भारी आहे आपल्या बाबा तेवढा नाही जमणार पडका मोडका त्या भगवंताचं नामस्मरण फक्त बरोबर की नाही आणि बुवानी सांगितल्याने की एकी की देवगडवाले तिकडनं इलेले दोघुले एकी करून येते बुवा भजनामध्ये एकीच होऊया वाद होतात म्हणूनच नियम घातलेले होईल बुवा वाद होतात म्हणून नियम घातलेले बरोबर असं मी तुमकाच बोलते असं काय नाही यांच्याकडे येणार पण सुरुवात तुमच्याकडे होती ना म्हणून तुमच्याकडनं एक एक पायरी अशी अशी येतो काय रागबिंग नाही ना तुम्ही डेंजर आहे तुम्ही सांगला आता काय माहिती मी पण हकडे बघू होतो वाह हुआ अरे का हुआ इधर ही हूँ ना मैं आपके लिए बंबई से आए हैं बॉम्ब हुआ आणि हे आणखी काय तर मध्येच बॉम्ब वाटतो अरे हवातही बॉम्बटा बरोबर की ना शिवाजी महाराजांचं बघा प्रस्तावना घेतले शिवाजी महाराजांचं नाव घेतले कसला माहोल झाला आणि हे हुआ हुआ हा आणि ओ हुआ काय हो
त्यांचा बिन संपला आज विषय काय नाही तसं काही विषय नाही बाकी अंघोळीचा पण जाऊ दे बुवा म्हणजे मी काय करू इले तर माझ्या माका माहिती आहे विचारतो का सांगण्यासारखं नाही समजला म्हणजे आंघोळ केलं हो टप्प्यात बसवून आंघोळ केलं म्हणजे विचार करा असं बाकी काही विषय नाही आणि दोन्ही बुवानी वेळेचा बुवा चांगला होतास बाबांनो तुम्हीच लेट गेला मी मेले 4 वाजता निघाले तिकडनं हे मी हय पोचल्यानंतर माका म्हणतात लोकेशन पाठव अरे होय येऊन पोचले मी मग तू हाच करू बाकी तोही काही विषय नाही शॉर्टकट घेतोय विलास पाटील बुवांची पेटी या बुवांनी सांगितलं आणि खरोखर आज भाग्य बुवांचा की आज विलास पाटील बुवांची पेटी तुमका वाजूक मिळता बुवा आणि त्याच्यापेक्षा आमचाही भाग्य आमका बघूक मिळता हा नाही हा पण माझा तुमच्यापेक्षा जास्त मला बघूक पण मिळता आणि कैलासवासी जयराम घाडेगावकर बुवा यांची पूर्ण फॅमिली घेऊन फिरते मी हे बघा त्यांचे नातू माझ्याकडे पकवाजले असतात त्यांचे मुलगे दामू काका आमचे गुरुमाऊली या ठिकाणी माझ्याकडे असतात बरोबर की नाही परत ते बघा ते नातू ते तिकडे माझे पप्पा मी पण फॅमिली घेऊन फिरते म्हणजे काहीतरी मी काहीतरी गेल्या मी काहीतरी केलं होतं चांगला म्हणून आज ही अशी माणसं बुवा माका भेटली जोईल बुवांसाठी आंघोळ केलेल्यासारखी काय मी काय केलंय का होतं हा आंघोळ करून गेलोच ना म्हणत असते मेलंय त्याची धुळल्या पिल्यापासून 7 वाजल्या बंद पकडना तिकडं काही ना फक्त मुद्दा खैसर जातोय येतोय इले परत धाव मारली तिकडे काय चालला काय त्याच्यात मी असं झालं तुमका पण मत नाही तुम्ही काय सांगणार असता का आंघोळीचा मी डायरेक्ट त्यांना घेऊनच जावं खय मोरी परत त्यांनी साबून खर्च लावला त्या सगळ्या पुढे त्यांनी विचारते तुम्ही खर्च लावणार हा ठीक आहे जाऊ दे आणि वेळेचं पण महत्व झाला बाकी काही विषय नाही बाकी तसे काय दोन्ही बुवा माका काय बोललेले नाही सुशांत बुवा फक्त आपले काय ते मध्ये नियम तोडतात जाऊ दे कारण कसा सवय नसल्यामुळे अचानक नियम लागलेले आहेत आणि त्याचा भान ठेवून बारीक करूची बरोबर ना त्यामुळे एखादे शब्द आंघोळे बिंगोळे जाता असो बरोबर ना राग नाही नाही का हां नाही राग येतो तशी काय विषय होणार नाही पण नियम कलत झालेले बाकी जोईल बुवा तसे भारी आहे तुम्ही शांत म्हणून सांगलास फक्त एकदा त्यांना विचारा की तुका येता काय बघा ते काय दाखवते 100% माणूस काय आहे बघा एकदा फक्त विचारून बघा येता काय जायला तुका असं विचारून तरी बघा काय दाढी बाकी त्यांनी किती म्हटलं नाही माहिती आहे म्हणजे टॅटू बिटू करून येईल माणसं था त्यांच्या खेच्या लक्ष तुमचं आंघोळ करून येणार मग सांगता हातात काय तुला सुसू काय सुशांत आणि पुढे हार्ट उद्या व्हॅलेंटाईन डे आहे बाबू असो तर यांची परिस्थिती आज म्हणजे कळवते मी कलियुग आधी पहिले विषय तो महत्वाचा काय हे काय येतात आंघोळ केला नाही असत काय नाही केला नाही असत माका माहिती नाही हे काय येतात पण आज कलियुग आहे आपल्या कलियुगामध्ये आपल्याकडची बुवा पोरगी जर शाळेत गेली तर ती सुखरूप घरी येत त्याची काय गॅरंटी आहे हा सांगो खाया होता आंघोळ्याचा मरून नाही तिकडे तर त्याची आज काय गॅरंटी नाही पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका स्त्रीवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा चौरंग करून चौकात बसवलेलं का तर येणारी जाणारी लोक बघतील आणि त्यांना समजेल की महाराष्ट्रातील स्त्रियांच्या केसाला जरी धक्का लागला त्याची काय हालत होता काय कायदा होता माझ्या राजाचा नव्हत्या कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा नव्हत्या कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसले होते माझे छत्रपती शिवाजी राजा माझे छत्रपती शिवाजी राजा माझे छत्रपती शिवाजी राजा कमरेस बांधून दौड पहाडावर चढलेले तुडून पडता मस्तक खाली झुंज दडीने लढलेले बाप असे काही काळाचा कीर्ती गाजली दिगंतरी आणि रणभंजीची जागता मुची कोण आम्हा भयभीत करी बरोबर की नाही ओ बुवा त्याच्यात आवाज कशा महाराजांबद्दल असा रक्त असा आंघोळ केल्यामुळे थंडावला
आमचा कसा मेसेज दिला ना पण मेलय. सन्माननीय दीपकजी चव्हाण यांच्याकडून आशीर्वाद रूपी जबरदस्त 101 रुपये आलेले आहेत. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आज काय काय म्हणजे आता परिस्थिती बघलास ना, प्रत्येक माणसाक सगळा माहिती असतात तरी पण त्याला विचारूची सवय. म्हणजे एखादं जेवत जर असलो ना, जेवत ते का थंय जाऊन विचारणार काय रे जेवत बरोबर केलं. म्हणजे अशी सवय असता. काय काय जेवलं काय विचारतं, काय काय जेवतं काय विचारतं. एखादं झोपलेलो असलो ना ते का चाळवणार उठ बाबा उठ. झोपलं म्हणजे तुका दिसत नाही तो झोपलो आयो. हे तसे एकदा सुशांत बुवांची गंमत. रॅली जायत होती हो, रॅली जायत होती आणि म्हणजे ही रॅली नाही आपली अंत्ययात्रा जायत होती. आणि हे पाटणा इले हेंका वाटला का काहीतरी रॅली चालली हा. म्हणजे आपले पाटणा इले घुसले त्या रॅली. गाडी बाजूक लावला नाही आणि घुसले गे त्या रॅलीमध्ये. आणि मधी जाऊन मग म्हटले साहेब तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या पाठी आहे. सगळे भूक लागली हो का खुळावलो बिळावलो नाही ना म्हणून त्याका सांगण्याने शांत हो पाठीवर पण शांत हो. पुढे आधी बघ काय चालू आहे. अंत्ययात्रा आहे हो आपलं अंत्ययात्रा म्हणून पुढे पुढे जाऊन बघता हो खरोखर अंत्ययात्रा. तरी पण गुलाम गप नाही रवलं सॉरी रवले. तरी पण गुलाम गप नाही रवले. पुढं गेले आणि त्या खान मारणाऱ्या विचारतो काय रे मेलो मेलो. तो भडाकलो तो म्हणतो छे छे मेलो हो. अरे ते का झोपोची सवय आणि आमका फिरू बरोबर की ना. म्हणजे असे भारी कसा माका बोलो का तर तुम्ही गजरात मागा काहीतरी बोलशाल. तसेच एकदा मैत्रिणी घेऊन इले माझ्याकडे विनय बुवा आणि हे दोघजण मैत्रिणी घेऊन इले माझ्याकडे. रागान किती बघतात अश्लील काही नाही आहे त्याच्यात. तुमच्या इच्छेवर आता तुम्ही काय कसा घेशाल त्याच्यावर बरोबर की नाही. अश्लील काय आहे आता तुम्ही दोन मैत्रिणी माझ्याकडे घेऊन इला तर माझी काय चूक बरोबर की नाही. बरं इला असते माका फोन केला सकाळी अंडे करा दोन मैत्रिणी फणस होय म्हटलं येवा हा परसवत आपलं बरको फणस. त्यांच्यापैकी कोणा हेंका ना समीर तावडे बुवा यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि बुवांसाठी पण आलेलं आहे. तर फोन केला आणि माका खांडेकरा येतोय फणस तयार ठेव. मी आपलो मैत्रिणी हंता मी खुश शर्ट बीट गीस पॅन्ट घालून सकाळपासून फणसाच्या मुळात लो 12 वाजता येतो बोला 12 वाजता इलो. मी आपलो म्हटला ठीक आहे बरं इलो तो इलो हाफ चड्डी म्हणजे हाफ चड्डी इले ते इले हाफ चड्डी इले आणि अश्लील काही नाही हा. तुम्ही इलाच ते का तर माझी नाही बरोबर ना. आता इलाज आता फणस काय नाही म्हणतो हा बरोबर की नाही. फणस काय नाही तर म्हणू शकत नाही ना तुमका मित्र आस खास म्हणून म्हटलं जावा चढा. चढले टिचकी वाजवीत फणस वाजवीत वर 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 गेले. तरी मग सांगलं ना वर गेले हा ते थयच गेले. तू ऐकलास तुम्ही मगाशी त्यांनी सांगायला होता वर गेले म्हणून. हा ते थयच गेले वर गेलेली पहिलोच बरको फणस हाताका लागलो नाही ना असं गोल 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 फिरवला. गोल गोल फिरवताना आम्ही मी आणि तो दोन मैत्रिणी गपचिप फणसाच्या पुढे उठताव आणि हो गोल 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 फिरवताना भोसाकलो हातात भोसाकलो. तो धापकन आमच्या समोर पडलो. तो फणस फाटलो बुवा. घोटीव सुद्धा बाहेर येऊन कबड्डी खेळावं लागलो. खो घोटीव सुद्धा बाहेर येऊन कबड्डी खेळावं लागलो. आणि तो मैत्रिणी म्हणतो व्हॉट इज दिस. मी तर काय सांगू दिस इज अ फणस. दिस इज अ फणस म्हटल्यानंतर म्हणतो असं कसं फाटलेलं तो जोईत बुवानी फाटला. माझं काय विषय माझी काय चुका त्याच्यात फणस फाटलाय तर माझी चुका छे. जोईत बुवानी वरनं टाकला नाही तो फाटलो. म्हटलं दिस इज मग त्यांना समजावलं असं हळूच ठसकाला घात घातलाय.
फणसाच्या तारखंडा असा असा हळूहळू वर घेतलंय. दिस इज अ भेसकाल, दिस इज अ भेसकाल म्हटल्यानंतर ती पुरी म्हणू लागली, ओ व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग हळू दुसरो हात व्हेरी नाईस म्हटल्यानंतर जरा असा उधाणी लाव आणि लगेच दुसरो हात बरक्या फणसात घातले, गाऱ्या घातले, कोळीत कोळीत तसं वर आणलं. म्हटलं दिस इज अ लिबलिबीत गरू, लिबलिबीत गरू म्हटल्यानंतर हळू ती गोटी बाहेर उडावली, अशी अलगत गोटी बाहेर उडावली. नाही मी म्हटलं दिस इज अ गोटी. आंघोळ करून गेलेल्याकडे उडावली, गोटी बाहेर उडावली. आणि म्हटलं आता परत त्यांना जोडून द्यावा. दिस इज चारका फणस, फणसाच्या भोतू गरू आणि घराच्या भोतू गोटी. आणि झालं. म्हटलं आता तोयला दुसरं फणस काढ. ह्यो पोरी ह्यो आपलं भर दुपारी हापचटी घालून वर चढलेलो, वरचा मागा काय धड दिसईल. तू पोरी खाल्ला एका दाखवीत जुई, अरे तू बघ तू बघ तू बघ म्हटल्यानंतर कसला मी हळूच तिकडे टाकला. ढॅन ढॅन तिकडे टाकला. आणि मग तू पोरी माका विचारू लागली, व्हॉट इज दिस? दिस इज अ कोरी. आता याच्यात माझी चूक हा, फणस पाडलास तुम्ही. मग दिस इज अ कोरी. कोरी म्हटल्यानंतर ते पोरी म्हणू लागले, ओ व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पण एक डाऊट हा, विचार. म्हणून त्याने विचारू घेतलं आणि माका म्हणतात, माका सांगा मगाशी तुम्ही सांगलास खांडेकर बुवा की फणस, फणसाच्या भुतू गरो आणि घराच्या भुतू गोटी होती. बघा मी अजून काय बोललेलो नाही. तर आज काळ कसं येईल बस एवढा. आपण चुकन बाकी यायचा, नियमाच्या बाहेर जायचं नाही, अश्लील काय बोलायचं नाही, बरोबर की नाही? हा असं काय बुवा, मनोरंजन तर होकच हवं. नाही तर कसा माझ्याच गजरात पण थांबवता नाही. तुम्ही काय आंघोळ करून लिहिलेले आहात, बरोबर ना? नाही काय रागबी नाही ना? तोंडार दिसतात राग गेलेलो तुमका, पूर्ण नाही गेलं. असो तर त्या बुवांची परिस्थिती, त्यांचा विषय म्हणजे कसं, तर मला बोललो खाव तर माझ्यासर काहीतरी एक. आणि त्यांची परिस्थिती अशी की शाळेत होते आणि शाळेत त्यांना एक चमत्कारी निबंध लिहून सांगलेलो. त्यांच्यावर काय जास्त बोलणार नाही मी, असं काही विषय नाही. आपली काय बॅड भेट नाही. जैल बुवा आमचे म्हणजे कसे घसणीचे आहेत, त्यामुळे आता चालतं आमचा. तर त्यांना चमत्कार निबंध लिहू घालून सांगलेलो आणि गेले शाळेत. आणि ह्याने चमत्कार निबंध मास्तरांनी उठवले, उठ विनय, विनय सांग. आता मास्तर अरे तुरे करू शकते का? बरोबर ना? आता परत चूक बीक काढशा, बाकी काय विषय ना. हा तर मास्तरांनी म्हटलं अरे विनय उठ, निबंध दाखव चमत्कारी. हो म्हणता, हो उठलो, घाबरत घाबरतच उठलो. म्हणता मी रुळावरनं जात होतो, झुकझुक 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 अगिनी गाडी आली, गाडीने पूक केलं, मी बाजूला झालो, गाडी निघून गेली. गुरुजी मध्ये चमत्कार खाया, चमत्कार खाया म्हटल्यानंतर हिने थांबा 2 मिनिटात चमत्कार दाखवतो म्हणून परत घेतला. म्हणता मी रुळावरनं जात होतो, झुकझुक 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 अगिनी गाडी आली, मी पूक केलं, गाडी बाजूला झाली, मी निघून गेलो. चमत्कार. असो चला जास्त वेळ नाही घेते, कारण कसा माझ्या घराला कोणतरी थांबवा. बघा कसा बोलो हवा. एखादे शब्द चुकून गेलो असतात, जो नियमाच्या बाहेर असतात, तो सांभाळून घ्यावा. कारण तसे काय बुवा आमचे दोन्ही काय नियमात चाललेले नाहीत होतं. कारण पिल्यापासून मी तरी माका वाटतं एकदाच चुकून अरे म्हटलं असाय, बरोबर की नाही? एकदाच अरे म्हटलं असं मी माफी पण मागलंय. पण दोन्ही बुवानी
किती वेळा अरे तुरे केला आणि त्याच्यात तुम्ही नाही ना केला ना, तुम्ही आंघोळीवर होता, तुमचा काही विषय नाही. हा म्हणजे कसं एवढा काय होता बुवा, काय विषय नाही. काय चुकला असा तर सांभाळून घ्यावा. अरे आम्ही वासरू आहोत, कसा मनोरंजन केल्याशिवाय तर कोण थांबणार तर नाही, तर माझ्या घरात कोण थांबवणार नाही, बाकी काय विषय नाही. सुख
हा